आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। बांबवडेतील जय हनुमान चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नागठाणे स्पोर्ट्सची बाजी। प्रदीप कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण। जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जय हनुमान चषक 2026 भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। बक्षीस वितरण समारंभात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम व विवेक भोसले, युवा उद्योजक बांबवडे अमोल भोरे, शशिकांत सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिकाचे वितरण करण्यात आले। बांबवडे येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात 28 मे ते 1 जून या कालावधीत ही स्पर्धा अत्यंत रोमहर्षकपणे झाली। स्पर्धेत परिसरातील नामांकित संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला। ईगल स्पोर्ट्स रांजणी संघाने द्वितीय, श्रीवंत 11 सातारा संघाने तृतीय, तर जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला। स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संग्राम शिंदे नागठाणे यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला, तर सुरेश भोसले रांजणी यांनी बेस्ट बॉलरचा मान पटकावला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान स्पोर्ट्स बांबवडेचे अमोल संगपाळ, संतोष पवार, अभिजित गायकवाड, कुलदीप पवार, मनोज गुरव, अक्षय सोनावळे व अक्षय पोटे यांनी विशेष परिश्रम घेतलं। यावेळी संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, सागर कदम, विकास कदम, तौफिक मुल्ला, राजेश पवार, भास्कर संगपाळ, राहुल पाटील, संतोष कदम व अभिजित कदम यांची उपस्थिती होती। स्पर्धेला क्रिकेट प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। बांबवड्यात आज पुन्हा एकदा आपलं गाव हे कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं, परंतु कुस्तीबरोबरच क्रिकेटला सुद्धा या गावामध्ये फार चांगली चालना आणि प्रोत्साहन मिळतंय। विवेकदादांनी मला आता जाणीवपूर्वक सांगितलं की तुम्ही लक्ष द्या, मी इथं लक्ष देतो आणि आपल्या गावातल्या खेळाकडे, इथल्या खेळाडूंकडे आपण लक्ष देऊया। मी यांच्या वर्षी किंवा ज्याही वेळी तुम्ही यापुढे क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित कराल, भरभरून चांगलं नेटकं संयोजन तुम्ही यावर्षी केलंय, पुढच्या वर्षी याही वेळी या निमित्तानं आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या स्पर्धेला फार चांगलं सहकार्य, मदत निश्चितपणे राहील आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींकडे नजर टाकली तर तुम्हाला आपल्या या स्पर्धेला पुढच्या वर्षी काही कमी पडेल असं काही मला वाटत नाही। सगळ्यांनी जर ठरवलं तर पुढच्या वर्षी चांगल्या नेटक्या आणखी जोरात स्पर्धा होतील, चांगल्या सुविधा म्हणजे IPLच्या लेव्हलच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी घ्यायला एवढं मोठं ग्राउंड आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे, तर यापुढे चांगल्या स्पर्धा निश्चितपणे आपण आयोजित करूया। तुम्हा सर्वांना नेटक्या संयोजनाबद्दल शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी ज्याही वेळी आपण आयोजित कराल याबद्दल सर्व पाहुण्यांच्या वतीने आश्वस्त करतो की तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही। सर्व विजेत्या स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांना उपविजेतापद मिळालेलं आहे किंवा या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव यावेळी त्यांना चांगला परफॉर्मन्स करता आला नाही, पुढच्या वर्षी तुम्ही नेटाने चांगल्या दमाने पुन्हा या स्पर्धेत भाग घ्या। तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। संयोजनाच्या सर्व संयोजन कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद।